नमस्कार मित्रांनो, राम राम. तांबोळीजी टॅम, पत्रकार टॅम बोलतोय. मित्रांनो, अकलूजमध्ये सध्या निवडणुका झाल्यापासून मधल्या काळात त्यासंबंधी चर्चा चालू आहे. किंबहुना संपूर्ण माळशिरस तालुकाभर वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. याच्यामध्ये विषय एक आहे आणि तो फार मजेशीर विषय आहे. आता काय मित्रांनी असं प्रश्न निर्माण केला की साहेब तुम्ही फक्त याचीच माहिती सांगता काय, त्याचीच माहिती सांगता काय. जरा थांबा ना, हळूहळू वेगवेगळे विषय येतील. पण मग मी जिथला आहे, जिथं काय गोष्टी त्या घडत आहेत त्या संबंधी सांगणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, सध्या अकलूजमध्ये अशी चर्चा चालू आहे की पार्सल परत पाठवायचं बघितलं पाहिजे. अरे बापरे, पार्सल परत पाठवायला पाहिजे? कशाचं पार्सल पाठवतायत? हो, तुम्हाला नाही कळायचं, जरा गप्पा जा. काय पण तुम्ही विचारता. साहजिक आहे, तो प्रश्न विचारल्यामुळे खेक असणार ना. आजकाल कुणालाही प्रश्न विचारायचे नाहीत. कारण कसं आहे माहिती का, हम करे सो कायदा आणि हम बनाय सो कानून, याच्या पद्धतीनेच सध्या विचारसरणी अशी थापली गेली का काय असं चर्चा चालते. मग त्या पद्धतीनेच ते उत्तर देणार ना. आणि प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघणार. इतरांच्या खाण्यापिण्याकडे तर बघणारच, भाषेकडे बघणार, जातीकडे बघणार, धर्माकडे बघणार. असं नाही चालत. हा देश सर्वांचाच आहे. आणि एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रासारखी संत भूमी, महाराष्ट्र प्रदेश म्हणजे संतांची भूमी, संतांची शिकवण लक्षात ठेवा. ज्यांनी आता काय सगळेच काही परिपूर्ण अगदी पाळतील असं सांगता येणार नाही, पण जे महत्वाचे जे आहे की सत्य बोलायचं आणि विनाकारण नाही त्या गोष्टी व्यसनं करायची नाहीत, तेवढ्या तरी किमान आपण पाळू शकतो ना. आणि ज्ञानी व्हायचं, शिकायचं. आता कोणताही समजा व्यवसाय जरी करायचं ठरवलं तर तुम्ही माहिती असल्याशिवाय, अनुभव असल्याशिवाय तुम्ही करता का? नाही ना. मग आपल्याला ते अनुभव थोडासा घ्यावा लागतो, माहिती घ्यावी लागते. आणि कसं आहे माहिती का, जसं जसं तुम्ही प्रत्यक्ष ती कृती करायला घ्याल, काम करायला घ्याल, त्यात तुम्हाला प्रावीण्य मिळत राहणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही जो काही व्यवसाय धंदा मनापासून करत असणार, केलेला असणार, तर त्याच्यात वाढ होत राहणार. मग भाग असा आहे की फक्त इथं व्यवसायाचाच काय संबंध येतो का? जे सर्व्हिस करणारे, नोकरी करणारे, जे शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्या लोकांचं कसं काय? हे पहा, विद्वान असणं हा संपूर्णपणे नशिबाचा भाग आहे मित्रांनो, असं सांगावं लागेल. म्हणजे काय? अरे शिका म्हणून काय प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहेच ना, मुभा आहेच आहे. आणि आपल्या मुलांना शिकवण्याचं प्रत्येकजण ते मनावर ठाणलं तर ते करू शकतं ना. पण होतं काय की हे पोरगं काय ऐकत नाही, पोरगं काय करत नाही, मग ते काय कामाला जाते, कुठेतरी काहीतरी करते, काहीतरी आणून देते. अशा विचारसरणीने ते आणून देणार ना. त्या मुलांना पण थोडंसं 4 पैसे हातात येतात म्हणल्यावर ते त्याच्या पद्धतीने वागत जाणार ना. मग तारुण्याच्या, जवानीच्या ह्या देणगीने माणसात अनेक गोष्टी निर्माण ह्या होणारच आहेत, होतात. पण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं आणि ताबा ठेवण्याचं
त्याच्यापासून चांगल्या गोष्टीकडे मन वळवण्याचं आपल्याला संतांची शिकवण शिकवते. आलं का लक्षात? आणि ते ते तुम्ही अगदी फारच अगदीच संत संत भाऊ बनवून तुम्ही फिरलं पाहिजे असं काय ते काय म्हणत नाहीत ना. पण निदान अहिंसा म्हणजे विनाकारण कोणाचंही काही हिंसेचं काय हे करण्याचं काही कारण नाही ना. तुम्ही एखाद्याचं मन दुखवता म्हणजे ती सुद्धा एक हिंसाच असते की. बरोबर आहे का नाही? या देशात भारत म्हटलं की जुने जर इतिहास तपासला तर बौद्धांची भूमी, गौतम बुद्धांची भूमी म्हटलं जातं भारताला. महावीरांची भूमी. म्हणजे असे मोठमोठे संत होऊन गेलेले आहेत की ज्यांचे विचारसरणी तुम्ही जर त्याच्यातले थोडे जर तुम्ही काही गोष्टी आत्मसात केल्या तर तुम्हाला खरोखर बरंचसं चांगल्या पद्धतीने जीवन जगता येतं. हे कळत असतंय, पण वळत नाही. आता काही जण म्हणतील, "अरे बापरे! साहेब कुठून कुणीकडे शिरले?" कसं असतं माहिती आहे का, की काही गोष्टीचा खेळ निर्माण करायचा आहे तिथे, तर तिथं काही वाजवतात, काही हलगी वाजवतात, काही गाणी म्हणतात, काही कुठं काही नाटक असल्यास काय त्याची काही एक पद्धत आहे. त्या पद्धतीनं ते सुरुवात, मध्यंतर आणि शेवट हा असतोच ना. आता शेवट असेल त्यावेळेस असेल, पण आता ही सुरुवात झालेली आहे. त्या सुरुवातीला मी माझ्या गावापासून चालू करणार ना. गावाबद्दलच सांगणार ना. अगदी पूर्ण इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही. कारण अनेक जण ते पाहतात. त्यांना तितकं काही इंटरेस्ट नसतं. पण एक गोष्ट लक्षात आली माझ्या. अरे बापरे! अकलूजचं राजकारण म्हटलं म्हटलं की सगळेजण त्याच्यात इंटरेस्ट घेतायत. का बरं घेतायत? याचा अर्थ असा आहे, की अकलूजची ख्याती तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचलेली आहे. अकलूजबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्ही निश्चितच ऐकलेल्या आहेत. मग आता होतंय काय, की ज्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, त्याच्यासंबंधी तुम्हाला ऐकायला पण मजा वाटेल. पण याच्यात उथळ पाण्यातलं खेळ फार चाललेला दिसतो असं मला वाटतं. म्हणजे राजकारणाचीच फक्त आवड असते असं काय आहे का? राजकारण म्हणजे सगळं काय असतं का? अनेक गोष्टी असू शकतात ना. ज्ञान मिळवायचं आणि शिकायचं आणि मोठं व्हायचं ह्या काही गोष्टी नसतात का? हं? आज आपल्याला आपल्या आई-वडिलांनी बऱ्याच काही गोष्टी लहानाचं मोठं केलं, काही शिकवलं, चांगलं मनुष्य म्हणून आपल्याला समाजात अशा काही गोष्टी संतांनी शिकवल्या, की कष्ट करत राहा रे. कर्म किये जे असं म्हणतात ना, कार्य करत राहायचं. फळ त्याचं भगवान म्हणजे अल्लाह, गॉड, भगवान, परमेश्वर निश्चित देतोच ना आणि मिळतंच. तर मग आता ही चर्चा काय आहे सांगा बरं? पार्सल परत पाठवायचं म्हणे. अरे बापरे! पार्सल परत पाठवायचं म्हणजे काय प्रकार आहे हा? तर हा राजकारणाशी संबंधित प्रकार आहे मित्रांनो. हे ऐकल्यानंतर काय मला म्हणायचंय हे निश्चितच बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल. पण ज्यांच्या लक्षात आलेलं नाही त्यांच्यासाठी तर मात्र हे सांगावंच लागेल ना मित्रांनो. आता नाव नाही घ्यायचं हे मान्य आहे. कारण काय माहिती का? असे काही बाजारभुणगे सध्या मार्केटमध्ये उभे राहिलेले आहेत, की नको त्या गोष्टीचा नको त्या याच्यावर जगण्यासाठी नाही त्या गोष्टी करत असतात. त्याच्यात हे राजकारणात पण असू शकतात. किंबहुना जास्त आहेत हे लक्षात ठेवा. आणि राजकारण हे सुद्धा बुद्धिचातुर्याने तुम्ही जर चालवलं, तर ते जास्त काळ टिकतं. हां, शेकडो वर्षे लोकांच्या राजवटी राहिलेल्या आहेत. त्यालाच राजकारण म्हणायचं ना. राजकारण म्हणजे सत्ता थोडक्यात तिथं जात असते ना. बरोबर आहे का? आणि सत्ता मिळवण्यासाठी साधी गोष्ट आहे.
आता समजा तुम्ही आपला एखादा मित्र आहे. अरे, तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पक्षाचा असू शकतो. तो शिकलेला असेल, कमी शिकलेला असेल. त्याच्या पद्धतीने त्याला काही गोष्टी करता येतील ना. पण तुम्ही जर शिकलेला असाल, तर तुम्ही काय अपेक्षा करणार? चांगलंच वागायचा प्रयत्न केला पाहिजे ना. काय पैसे मिळवायचे म्हणून काही वाटेल ते धंदे करायला पाहिजे. असं जे सध्या चाललेलं आहे, ते चुकीचं आहे. निश्चितच चुकीचं आहे. मग आता पूर्वीच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या उभं केलेलं, जे काय साम्राज्य असेल त्यांचं, स्वतःचं व्यवसाय धंदा उभा केलेला असेल, तर किती कष्ट घेतलेलं असतं. हां? थोरा मोठ्यांचा आदर करा असं म्हणते. त्याला काय आदर करायचं म्हणे, त्याला काय ऐकायचं. प्रत्येकावर काय खेकसूनच बोललं पाहिजे का? कशाबद्दल? सरळ बोलून सरळ पद्धतीने अरे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट असं म्हणतात, की तुम्ही समोरच्याला त्यांचा आदर करा. ते तुमचा निश्चितच आदर करतील. तुमच्या शब्दाला कधी किंमत येते मला सांगा? तुमच्या शब्दाला त्यावेळेस किंमत येते, की ती समोरचा तुम्हाला जर मानत असेल तर. जर तो तुम्हाला मानतच नाही, तर तुमच्या शब्दाला तो किंमत देणार आहे का? नाही. मग आता मला सांगा, जेवढा मनुष्य ज्ञानी होत जातो, हुशार होत जातो, तेवढा तो शांत होत जातो तो. नको ते धंदे करत नाही. आता नको ते धंदे कोणते असतात हे सांगण्याची आवश्यकता नाही. पण एक लक्षात ठेवा, शिक्षण हा एक त्याच्यात एक पार्ट आहे. प्रत्येकजण जास्त शिकलेला असतात असं काही नाही. पण चांगुलपणा शिकायला काय हरकत आहे? चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. आपण ऐसा करेगा, आपण ऐसा आहे ना, आपण तैसा आहे. आमचं असं आहे ना, आमचं तसं आहे, माझाच धर्म, माझीच जात, माझंच हे, माझाच समाज, आम्हीच असं, आम्हीच तसं. असं म्हणून चालेल का? नाही ना. अरे सगळेच आहेत. सगळ्यांना त्या पद्धतीने ठीक आहे, तुम्हाला त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाही. मान्य आहे, तुमचं तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा ना. पण हे सगळं आमचंच आहे, आम्हीच असं करणार, तसं करणार, असं म्हणून चालणार नाही. आता बाजारात व्यवसायात बसलेले आहेत, व्यवसाय धंदा करणारे. दुकानदार कोणता चांगला आहे आणि जो अंगावर खेकसून येत नाही, दुकानदार कोणताच आपल्याला योग्य दर लावतो, हेच बघणार का नाही तुम्ही प्रत्येकजण? आपल्याला आता समजा एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर ₹10 मिळत असेल, पण आता काही वेळेस आता थंड हवेच्या ठिकाणी, अशा ठिकाणी त्याच वस्तूची किंमत ₹20 सुद्धा होऊ शकते, ₹15 पण होऊ शकते. पण तीच वस्तू त्याच गावात दुसऱ्या दुकानात कशी काय ₹15 ₹20 होऊ शकेल? होणार नाही. शक्यच नाही. आणि जर तो विकत असेल तर त्याची ती विकली जाईल का? हं? ज्याला माहीत नाही, ज्याला कळत नाही, ती कदाचित ती घेऊन जाईल. पण ज्यांना माहिती आहे, जे इथंच वाढलेले आहेत, ज्यांना रात्रंदिवस सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते लगेच सांगणार, "अरे, ₹2 आपल्याला स्वस्त मिळते," म्हटले की आपण काय करतो? 2 पावलं पुढे जातो. बरोबर आहे का नाही? आणि ती वस्तू घेऊन येतो. कारण त्या गुणवत्तेची, त्या क्वालिटीची ती जर वस्तू असेल, तर मनुष्य 2 पावलं काय 4 पावलं सुद्धा चालू शकेल. चांगल्या गोष्टीला कधी मनुष्य चांगली स्वच्छ जागा बघूनच बसायला बघतो ना. आपल्याला मस्तपैकी आरामात बसता येईल अशा ठिकाणीच बसायचा प्रयत्न करतो ना. तर ते कधी मिळू शकेल आराम? आसपासचं सराउंडिंग जर तुमचं सरळ आणि चांगलं राहिलं असेल तर. तुम्ही म्हणताल की अमुक ठिकाणी जाऊन मला एकदम व्यवस्थित झोप लागेल, तर कसं काय शक्य आहे का ते? शक्यच नाही. थोडक्यात साध्या गोष्टींनी तुमच्या लक्षात येईल. मग आता हा हा जो प्रश्न जर सध्या चर्चेला जातोय, आता त्याचा राजकारणाशी काय संबंध? आणि तुम्ही जे हे टायटल, मी टायटल नाही दिलेलं. मी जे काय बोलतोय ना, त्याचा तो एक विषय आहे सुरुवातीला, राजकारण. त्या राजकारणासंबंधी मला बोलावंच लागेल. सध्या इतकं जबरदस्त सध्या चालू आहे. तिकडचे त्या पक्षाचे लोकं काय बोलतायत, इकडचे या पक्षाचे लोकं काय बोलतायत, हे तुम्हाला शहाण्या माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही. अतिविद्वान माणसाला तर मुळीच सांगायची आवश्यकता नाहीये. तिने स्वतःला जरा ओळखून घ्यावं. सगळे दिवस सारखे राहत नाहीत. आणि तुम्हाला जर एखाद्याने कोणी मोठेपण दिलं, एखाद्याने राजेपण दिलं, एखाद्याने तुम्हाला सत्ता दिली, तर ती जास्त काळ टिकेल असं काहीही सांगता येत नाही. अरे, आता
शिवाजी महाराजांचं तुम्ही जर चरित्र जर वाचलं तर त्यांचं जर ते कार्य पाहिलं तर इतकं जबरदस्त कार्य आहे ते सर्व बाबतीत. अगदी शेती असू दे, व्यवसाय असू दे, शिक्षणाच्या संबंधित असू दे किंवा कलेच्या संबंधित असू दे किंवा सगळ्या गोष्टीत त्याच्यात ज्ञान मिळते, लक्षात ठेवा. पण ते तो आपल्याला आवर्जून बघावं लागेल, पाहावं लागेल, शिकावं लागेल आणि त्याच्यापासून आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल. जरा गारटा असल्यामुळे जरा थोडंसं जरा हे सकाळ सकाळ बसायचं म्हटलं की थोडं जरा आवाजात थोडीशी जरा चेंज झाला असेल, फरक पडला असेल. आणि थंडीसाठी हा जरा ड्रेस घातलाय, हा कपडे जर घातलेले आहेत, जर थोडंसं समजून घ्या. तुम्ही म्हणताल की हे काय थोडा वेळ वेगवेगळा असतो ना, याच्यामुळे जरा त्या पद्धतीने जरा जैसा देश ऐसा भेस असा प्रकार नाहीये. पण या इथले महोत्सवाप्रमाणे थोडंसं राहावं लागतं. म्हणजे जे काही ऋतू आहे, ऋतू म्हणतात त्याला, मौसम. मग आता हे सध्या थंडीचे दिवस आहेत ना, त्या पद्धतीने थोडंसं राहावं लागतं. तर मित्रांनो, आता हे पार्सल कुणाचं पाठवायचं, कुठं पाठवायचं, कशाबद्दल पाठवायचं. आता काय जण काय म्हणतात माहिती का, कोण पाठवणार, कोणाच्या बापाचं काय आहे का, आम्ही हे करू ना, आम्ही ते करू. अरे इतकं सोपं नाही. ते पार्सल त्यांचीच लोक बरोबर पाठवतील, जिथून तिथे आलेलं आहे तिथं जरूर बरोबर जाऊन तिथं जाऊन तुझं धिंगाणा घाला म्हणतील. नाही तर इथल्या लोकांच्या पद्धतीनं सर्वांना समावेश अशा पद्धतीनं सर्वांना मिळून मिसळून घेऊन पुढं चालायचं. काय होतं माहिती का, करणारे करून जातात पण त्याचा त्रास वरच्या लोकांना होतो. बरोबर आहे का. आता मी जर माझ्याकडे एखादी जबाबदारी दिली, हे काम करायचं, ते करायचं, तर ते मी नीट केलं पाहिजे. ते नीट नाही केलं तर माझं तो त्रास माझ्या वरच्या लोकांजवळ, माझ्यावरचे जे आहेत त्या लोकांना होऊ शकतो ना, कारण नसताना. आणि त्या लोकांचे सगळे संबंध चांगले असताना सगळे त्याचे संबंध थोडे बिघडू शकतात ना. असं हे बिघडवायचे का, तर नाही तर तो खेळ जास्त काळ टिकत नाही, चालत नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मीपणा, मीच, आम्हीच, आमचंच, हेच तेच नाही चालत मित्रांनो. जर आपल्याला शहरात राहण्याचा अनुभव असेल सॉरी, शहरात कॉस्मोपॉलिटन सिटी आहे शहर म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक, सर्व प्रांतातले, सर्व राज्यातले लोक तिथं येऊ शकतात. किंबहुना परदेशातली पण लोक तिथे सॉरी येऊ शकतात. मग आता प्रत्येकाचं वागणं हे सगळं सारखं एक वेगवेगळं असलं तरी तिथले काही कायदे असतात, तिथले काही नियम असतात, तिथले काही तिथले वागणुकीचे काही प्रकार असतात. त्या पद्धतीने तिथे राहावं लागेल ना, तरच तुम्ही आपलंसं करू शकाल ते. बरोबर आहे का. आणि म्हणून आजच्या काळात व्यवसाय धंदा करणारे सुद्धा आपला धंद्याचा जो मेन कामाचा जो प्रकार आहे तो मेन ते थोडंसं बाजूला राहतं आणि मग नको त्या याच्यात ते बराचसा काळ जायला लागतो. आणि होतं काय, आता माझा अपयश असेल तर मग मी काय करणार, स्वतःच मी बघितलं पाहिजे. अरे माझं काहीतरी चुकलेलं आहे, माझेच काही गोष्टी चुकलेल्या आहेत, इतरांना सांगण्यात काही मजा नाही. मग त्या गोष्टी मला सुधारून घ्यावं लागेल ना, बरोबर आहे का नाही. त्या गोष्टी मला सुधारून घ्यावं लागेल. काय असतात माहिती का,
तुमच्याजवळ असल सगळेजण येतील, तुमच्याजवळ काही नसल तर लांब जातील. कारण अरे बाबा ह्याला सांभाळावं लागेल, अरे बाबा ह्याला द्यावं लागेल, अरे बाबा ह्याचं करावं लागेल, असाच विचार होणार. त्यावेळेस माझे लोक, इकडचे लोक मला काही करते, ते करते वगैरे करते, हे अपेक्षा ठेवता येणार नाही सध्याच्या काळात तरी. सध्याच्या काळात सध्याची महागाई वगैरे बघितली तर तुम्हाला तर आता काय काय गोष्टी जर सांगितल्या जुन्या काळातल्या, की आमचे आजोबा म्हणा किंवा वडील म्हणा, ते काय म्हणायचे, अरे त्या काळात काय रुपये 2 रुपये जर घेऊन गेले तर आम्ही 2 पिशव्या भरून बाजार घेऊन येत होतो. काय त्यांना जी लागते ते सगळं त्यात येत होतं. आणि आता 2 पिशव्या भरून नेलं तरी कमीच पडतंय. कारण एकपट दुप्पट तिप्पट असा प्रकार राहिलेलाच नाही ना. हा जो फरक पडत असतो ते ध्यानात घेतलं पाहिजे. त्या त्या काळातली लोकसंख्या, त्या काळातली वागणूक, त्या काळातली बाजारपेठ आणि चालूच्या काळातलं लोकसंख्या, चालूच्या काळातली बाजारपेठ आणि जागेवर पण आहे ती जागा कशी आहे, कुठं आहे, त्याच्यावर तुमचा व्यवसाय पण अवलंबून असतो. मग आता हा कुठला व्यवसाय काढला तुम्ही, पार्सल पाठवायचं, ते सांगा की साहेब. तुम्ही जे मुद्दा का ठेवताय बाजूला, दुसरंच काहीतरी बोलताय. नाही नाही नाही, मी दुसरं काहीही बोलत नाही. मित्रांनो, आजकाल निवडणुकाबद्दल चाललेली चर्चा पाहिली असता काही स्थानिक जुने इथले राजकारणी आहेत, त्या लोकांचं आपापसात जी चर्चा चालते त्याची चर्चा बाहेर होणारच ना. आता एखादे कोणी असं असेल की त्यांनी कष्टाने काही आपल्या वरच्या लोकांचं ऐकलं आणि त्या पद्धतीने वागलं तर ती काही चूक म्हणता येते का? नाही ना. वरिष्ठांचं ऐकणं हे त्या त्या पक्षातल्या त्या त्या लोकांचं कामच असतंय. जर तुम्ही ऐकलं नाही तर मग तुम्ही त्याला बंडखोर म्हणतात. तुम्हाला ते हा ऐकत नाही, हा बंडखोर आहे, बरोबर आहे का? मग त्या काळात ऐकलं याचा अर्थ असा नाहीये. कारण कसं आहे माहिती का, सरकारी नियमात निवडणुकात जात पात महत्वाची बघितली जाते. लक्षात ठेवा. म्हणजे त्या जातीवर आधारित आरक्षण असतं ना. मग त्या आरक्षण मिळतं कुणाला किती टक्के, कुणाला किती टक्के. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. आता त्या क्लासला काय केलं, आता हे का केलेलं होतं की ही आपलं संविधान बनवताना त्या गोष्टीचा पूर्ण विचार केलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांचा बाप का म्हणतात हे लक्षात येतं. जगानं ते मान्य केलेलं आहे. आता सध्या लक्षात ठेवा, जगातल्या कितीतरी देशात आपल्या इथल्या संविधानाचं, आपल्या इथल्या भारतात जे काही तत्वज्ञ विचारवंत होऊन गेले त्यांचा अभ्यास केला जातो. हे लक्षात ठेवा. मग ते तिकडं फ्रान्स असू दे, जर्मनी असू दे, ऑस्ट्रेलिया असू दे, कॅनडा असू दे, अमेरिका असू दे, ब्रिटन असू दे, इंग्लंड, अशा मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा अभ्यास चालतो. लक्षात ठेवा. त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा. आणि त्या काळात किती शिक्षण झालेले, किती डिग्री त्यांनी घेतलेले आहेत. या काळात सगळं अवेलेबल असताना आपल्याला साधं हायस्कूल सुद्धा पूर्ण करता येत नाही. कॉलेज कधी करणार, मग त्याच्यानंतरच्या डिग्र्या कशा मिळवणार, मोठमोठे वकील, विचारवंत, तत्वज्ञ, बॅरिस्टर कसं होणार. विचार करा, त्यांच्या काळात त्यांनी इतकं काय अक्षरशः दिव्याच्या प्रकाशात उजेडात अभ्यास केलेला.
कसा केला असेल. आणि त्या काळात लंडन मध्ये जाऊन शिक्षण घेऊन तज्ज्ञ होऊन इथं याच देशासाठी काम करायचंय म्हणून इथं आयुष्य संपूर्ण लोकांच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या हितासाठी, देशातल्या प्रत्येक जाती जमात समाज सर्वांचा विकास कसा होईल त्या पद्धतीने रचना करून ठेवलेली आहे मित्रांनो. त्याच्यातलं सध्या आपल्याला वाचायचं म्हटलं तर आपल्याला वेळ नाही, सवड नाही, आणि एकतर आपल्याकडे शिक्षण पण नाही. जे कमी शिकलेले आहेत, जे उतळे आहेत ना, त्यांचे तर विचार इतके भयानक आहेत, ते 2 मिनिटात काहीतरी सांगून मोकळं होतात. पण तसं नाही आहे मित्रांनो, इतकं सोपं नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही की आपल्याला एखादी भाषा येत नसेल तर ती भाषा शिकावी लागते. कुठल्याही भाषेला नाव ठेवून चालत नाही. तर विचार करा, इंग्रजी शिकून इंग्रजीतनं पुढं अभ्यास करायचा हे निश्चितच सोपं नाही मित्रांनो. प्रचंड कष्टाचं काम आहे ते, आणि त्या काळात त्यांनी ते मिळवलं. हे एक उदाहरण दिलं. नंतर त्याच्यावर विषय येणार आहेत पुढं हळूहळू, त्याच्या संबंधी बोललं जाईल. आज हा व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे. जरी समजा तब्येत थोडी जरा इकडे तिकडे झाली असेल, थंडीचा जरा मार बसलेला असला तरी मित्रांनो थोडंसं समजून घ्या. कारण आता हे पार्सल पाठवायचं काम सध्या जोरात चालू आहे. राजकीय क्षेत्रात ते जरी बोललं गेलं नसलं तरी ते एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे जरा महागातच पडतंय सगळ्यांना, मग त्या पद्धतीने काम केलं पाहिजे अशी ही चर्चा चालते. आता या वयात या पद्धतीने ज्यावेळेस आम्ही बोलत असतो तर ते बोलायचं काम कोणाचं आहे मला सांगा. अहो, पत्रकार सांगणार नाही तर कोण सांगणार सांगा ना. तुम्ही असं उगीच चौकात उभं राहून काहीतरी बोलायला गेलं तर ते काय म्हणतील, काय सटकलं का बिटकलं काय बोलतं रे हे. तिथलं बोलणं वेगळं आहे, चौकातलं बोलणं वेगळं आहे, तुम्ही पाहुण्या रावळ्यात बसून बोलणं वेगळं आहे, घरात बोलणं वेगळं आहे. आलं का लक्षात. आणि व्यासपीठावर उभं राहून जाऊन बोलणं ते तर फारच वेगळं आहे मित्रांनो. आपण एखादी गोष्ट असते, एखाद्या मुलानं एखादं छोटं काही चित्र काढलं म्हणा, काय कलाकृती बनवली, तर त्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. आणि हे काय केले, हे काय काढले, आणि त्याच्यासमोर असं फाडून टाकलं, अरे किती वाईट परिणाम होतील त्याचे. त्या मुलाचा किती हिरमोड होईल, तो किती नाराज होईल. हां, छान केले बरं का, पुढच्या वेळेस पण असंच छान कर बरं का, मी तुला थोडीशी मदत करेन, हे आणून देईन तुला, पेपर आणून देईन तुला, पेन्सिल आणून देईन तुला, रंगाचे स्केच पेज आणून देईन. असं काहीतरी असेल तर ते एखादं दुसरं तुम्ही घेऊन या ना त्यांना, त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्या कलेला प्रोत्साहन द्या. हां, तुम्हाला त्याच्याशी मैत्री करायला असा किती वेळ लागतो मला सांगा. पण त्याला टाळायचं, त्याच्याशी काहीतरी वेडं-वाकडं बोलायचं, त्याला काही क्षण तरी लागतात का. माणसं जोडायला शिकली पाहिजेत. माणसं म्हणजे आपल्या आसपासचे सगळे लोक. मग ते तुमच्या कामाच्या निमित्ताने येतात, कोण व्यवसायाच्या निमित्ताने येतात, कोण शेजारी पाजारी असतात, कोण राहणारे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असं एक म्हण आहे, प्रकृती म्हणतात, पण प्रवृत्ती असं म्हणावं लागतं. प्रत्येक माणसाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचं वागणं वेगळं आहे. पण आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवलं, आपल्या विशिष्ट जे काही आपलं सर्कल आहे त्या सर्कलच्या बाहेर काही गोष्टीचा व्यवहार करायला गेलो तर आपल्याला मात्र जी समाजाची रीत आहे, जी लोकांची रीत आहे, राज्याची रीत आहे, नियम आहेत, कायदा आहे, त्या पद्धतीनंच चालावं लागते. जर त्याच्या विरुद्धात जर तुम्ही वागत असाल तर काही दिवस लोक खपवून घेतात, नाही असं नाही. पण प्रसंग पडल्यानंतर ते म्हणतात की नको रे बाबा, याच्यापासून लांबच राहिलेलं बरं. आणि एक लक्षात ठेवा, जोर जबरदस्ती, मारपीट, हाणमार, भेदाभेद करणं हे इथून पुढच्या काळात टिकणं जरा कठीणच आहे. हळूहळू होतील ना.
सगळ्यांच्या लक्षात येईल, अरे मनुष्य हा शेवटी माणूसच आहे, लक्षात ठेवा. हां, तो कमी शिकलेला असेल तर तो त्या पद्धतीने काम करतो. तिच्यात जाती समाजाचा प्रश्न येत नाही ना तिथे. आता तुम्ही काय म्हणताल, की इथं जातीचा काय संबंध आला? जातीचा संबंध भारतात विचार केला जातोच, करावाच लागतोय. त्याला नाईलाज आहे. पण ते त्या पद्धतीने नव्हे, त्या पद्धतीने मुळीच नाही. जातीभेद मिटवायचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या वागण्यातून. आता याच्यासाठी काही खास अमुकच हे केलं पाहिजे असं काही नाही ना. चांगलं वागायला शिकलं पाहिजे, चांगलं बोलायला शिकलं पाहिजे आणि माणसं जोडायला शिकलं पाहिजे, तर तुम्ही ते यशस्वी होता. आणि त्याचा संबंध व्यवसाय धंद्याशी निश्चितच येतो साहेब मित्रांनो. 2 पैसे कमी मिळतायत, चांगला माल मिळतोय आणि तो दुकानदार वेळेवर चांगलं देतो, बोलतो पण चांगला. तर त्याचा डेफिनेट व्यवसाय हा वाढतोच, वाढणारच. आणि तो पिढ्यानपिढ्या चालू राहणार, चालू राहते. मग आता मला सांगा, प्रत्येकजण काय व्यवसायच करतो का? तुमचं कोणताही व्यवहार वागणं, निघणं. साधा एक समजा एक उदाहरण आहे. आपण कधी कुठल्या म्हणजे आपल्या घरासमोर आलेलं प्राणी एखादं बिचारं, तर त्याला काय एखादं घास भरवतोय का या काळात सध्या? भरवायचे दिवस किती ठिकाणी दिसून येत आहेत. कुत्र्याला थोडं खायला घालतायत का? घातलं पाहिजे ना. अरे ते सुद्धा जीव आहे ना, ते मुकं असलं म्हणून काय झालं? बोलता येत नाही म्हणून काय झालं? पण ते फार मोठ्या आशेने असतं की या घरासमोर काहीतरी मिळेल. सायन्स काय म्हणतं मला सांगा? पानं, फुलं, झाडं आहेत ना, त्यांना सुद्धा जीव आहे. त्यांना पाणी द्यावं लागतं ना. त्यांना एकदा का खाली ते रुजले, जमिनीत गेले ना, जमिनीतनं त्यांना पाणी मिळत राहतं आणि सकाळी पहाटेच्याला दवबिंदूचा वर्षाव होतो. म्हणजे पाण्याचे शिंतोडे दिसतात. तुम्ही जर पहाटे जर फिरायला गेलात, साधारणपणे 5-6 वाजेच्या दरम्यान तुम्ही जर फिरायला जात असाल, तर तुम्हाला लक्षात येईल, की गवतावर पाण्याचे असे थेंब असे सगळे साठलेले असतात. त्याला दवबिंदू म्हणतात. झाडाच्या पानावर सुद्धा पाण्याचे असे थेंब दिसतात. त्याला बिंदू म्हणतात. एका मुलाने मला प्रश्न विचारला होता, "सर हे पाणी येतं कुठून एवढे? कोण कोण मारतं एवढे सकाळ-सकाळ पाणी येतं?" अरे म्हटलं, हे पाणी येतं ते वातावरणात, आकाशातूनच ते येतं ते. आणि देवच ही त्यांची व्यवस्था करतो, लक्षात ठेवा. किती झाड आहेत बघा ना, किती झाड आहेत. सगळ्या ठिकाणी झाड आहेत, वेगवेगळी झाड आहेत. हे जगतात का नाही? हं? किती पक्षी दिसतील तुम्हाला, इकडून तिकडून तिकडून बुडतायत. लहान मोठे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळे आवाज करणारे. तरी ते जगतात का नाही? मग मनुष्यानं विचार केला पाहिजे. माणसाला जन्म दिलेला आहे म्हणजे माणसाच्या जन्मात आपण आलोय म्हटल्यानंतर, तर त्याचं रक्षण करणारं आणि संरक्षण करणारं, त्याला त्याच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त करणारं कोणती तरी शक्ती आहे ना. मग तुम्ही त्याला अल्लाह म्हणा, ईश्वर म्हणा, भगवान म्हणा, परमेश्वर म्हणा, गॉड म्हणा किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने तुमचं म्हणू शकता, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. बरोबर आहे का? मानलं तर देव आहे म्हणतात. आपण आधी मानलं पाहिजे. हो का नाही? मग आता ज्ञानाचा, शिक्षणाचा हा संबंध आणि दैववादी असं न बनता, दैववादी म्हणजे काय माझ्या नशिबात होईल तसं होईल, नशीब जे करेल ते करेल. हां, एक उदाहरण देतो. एक जण होता जेवायला बसला, तर सगळेजण जेवायला लागले. त्याला म्हटलं, "कर की रे जेवण." "का जेवण करणं?" "नाही, माझ्या नशिबात असेल तर मला जेवण माझ्या मांडलंय ना, ते माझ्या पोटात जाईल" म्हणला. अरे काय बोलतोय लगा? ईश्वरानं जन्माला घातलंय आपल्याला, माणसाच्या जन्माला आपण आलोय, तर आपल्याला बुद्धी पण सेपरेट दिलेली आहे विचार करायला. आणि त्या बुद्धीचा वापर करून आपण ते करायचं असतं. काय खायचंय, काय नाही खायचं, काय ठेवायचंय, कुणाचं खायचंय, कसं कसं वागायचंय, कसं बोलायचंय, हे आपण ठरवलं पाहिजे.
येतंय का लक्षात? तर मित्रांनो, जरा थोडंसं हे लांबत चाललेलं आहे. समजून घ्या. मूळ मुद्द्यावर आपण फिरणारच आहोत. तर अकलूजच्या राजकारणातलं एक पार्सल सध्या धुमाकूळ घालते. त्या पार्सलानं चॅलेंज दिले म्हणते. त्याच्यावरच्या मोठ्या पार्सलनं असा काय गोंधळ घालून ठेवलेला आहे, जणू काय हे असं आहे, ते तसं आहे. अरे पण तो गोंधळ तुम्ही त्याच्या भागात, तुझ्या भागात घाल ना. इथं माणसं तोडण्यापेक्षा तू माणसं जोडायचा प्रयत्न केला पाहिजे का नाही? पण तू करत नाही. तू इथं फायटिंग लावतोय. हे चालतं. कसं असतं, माणसाचं जर पोट भरलेलं असेल ना सगळीकडून, तर त्याला नाही ते धंदे सुचतात. पण एकदा का ते थोडंसं जे उपाशी तापाशी पोट असतं, कष्ट करून जगायचं असतं, त्याला मात्र नको त्या त्या गोष्टीत, त्याला नाही त्या गोष्टी करत बसण्यात त्याला वेळ नसतो. येते लक्षात? आता आपण पुढच्या अंकात बघूया.